हॉटेल मोदकम शुद्ध शाकाहारी वाटा स्टेशन आणि सातारा परिसरातलं अल्पावधीत लोकप्रिय झालेलं आणि शाकाहारी खवय्यांसाठी जी प्रथम पसंती असलेलं हॉटेल मोदकम AC व नॉन AC सुसज्ज असा डायनिंग हॉल आकर्षक इंटिरियर आणि प्रसन्न वातावरण महाराष्ट्रीयन आणि पंजाबी शुद्ध शाकाहारी जेवणाचा जर का आस्वाद घ्यायचा असेल तर नक्की भेट द्या. सोबतच मायक्रो लग्न समारंभ, मीटिंग्स, वाढदिवस, ऋषी, साखरपुडा, किटी पार्टी, गेट टुगेदर अशा कार्यक्रमासाठी 500 लोकांची आसन क्षमता असलेल्या डेकोरेटेड हॉलची ही व्यवस्था. सोबतच लॉजिंगची ही सोय. या आणि अनुभवा हॉटेल मोदकम शुद्ध शाकाहारी. मॅडम, अहो तुमची लय आठवण येते बघा मला. अहो तुम्ही एकदा आला आणि तुमच्या येण्यानं ह्या वटलेल्या झाडाला पालवी फुटली बघा. अहो खास तुमच्यासाठी तर मी नसबंदीचा निर्णय घेतला. म्हटलं त्या निमित्तानं तुम्हाला भेटता येईल, तुम्हाला बघता येईल. त्या नसबंदीची बी तारीख ठरवण्यात झाली. हो, तुम्हाला कवा बघीन असं झालं ना, जीव फार वेळा पिसा झालाय बघ माझा. कधी येत मॅडम? मॅडम मॅडम कधी येत मॅडम? कधी येतोय मॅडम? काय झालं? जमायला सरपंचाला काय झाले? असं कोंबडीगत का जोडते? काय झालंय बघितलंच पाहिजे. सरपंच, हो सरपंच, सरपंच, मॅडम आला तुम्ही? हो सरपंच. हा तब्येत बरी आहे ना तुमची? नाहीतर गावाला सगळ्या सुद्धा घ्यायचं. मरणावर तू माझ्या बेका जीवाला माझ्या जरा सुद्धा चेन नाही. बहीण नाही? हा सरपंच, मग कुणाला तरी बहीण मानायचं, काही असं झोरच बसायचं. अहो सरपंच, त्यापेक्षा एक काम करा की, ती परवा मॅडम आला ते नाही, त्या मॅडमलाच बहीण माना की. का बाया त्या मॅडमच्या बाबतीत माझ्या जरा वेगळ्याच फिलिंग आहे. आणि तू मला तिला बहीण मानायला. भाऊ, अहो सरपंच, तुम्हाला नक्की बहीण पाहिजे का भाऊ? अहो काहीतरी एक ठरवा. अरे भाड्या आधीच वैतागली मी इथं. आणि तू माझी आई बहीण एक करू नको. धरू नको. अहो सरपंच, मी कुठं काय धरलंय तुमचं? हे देव, अरे कशाला रे ह्याला जन्माला घातलेस? अरे भाड्या एक तर शब्द नीट ऐक की भैर्या. सरपंच, बहिरा म्हणायचं काम नाही, समजलं का? एका कानानं कमी ऐकू येत असलं म्हणून काय झालं? बहिरा म्हणायचं नाही. निवडणुकीमध्ये तुम्हीच मला म्हणला होता, मला मत दिलंच ना तर तुला कानातलं श्रवण यंत्र देतो. मी तुम्हाला मतदान केलंय सरपंच, पण तुम्ही अजून मला कानातलं श्रवण यंत्र दिलं नाही. ती श्रवण यंत्र काय तुमचा बाप देणार आहे वय? अरे भाडव्या, गावचा सरपंच आहे मी आणि सरपंचाचा तू बाप काढतोय वय. एका फटक्यातच आडवं करीन बघ. काय रडवा मरीन? मी रडवा मरीन? मी सरपंच? अहो तुम्ही मला काय म्हणताय? मी रडवा मरीन? अहो मला असला श्राप देऊ नका सरपंच. तुमचं लग्न झालंय, उद्या माझं बी लग्न होईल, मग बघू कोण रडवा मरतय ते. हे बरोबर नाही सरपंच. बघून घेईन तुम्हाला मी, बघून घेईन. बघून घेतो. आजच्या आज लग्न करणार आहे मी, आजच्या आज. या बायाला का नाही श्रवण यंत्र दिलंच पाहिजे, नाही तर समध्या गावाच्या कानाचं पडदं फाडल हो. जाऊ दे. मॅडम, अहो तुम्ही कधी येणार मॅडम? अहो तुम्ही आला का नाही, मी तुम्हाला नदीवर फिरायला नेईन बघा. दिन्या,
हा. लगा एवढी लढतड करून त्या मॅडमला गावात आणली. म्हणलं त्या निमित्तानं तरी पप्पा पंचायतीत जातील. तुझा बाप आणि ते मॅडम म्हटलं का पंचायत जाणार. अरे त्याने मॅडमलाच घरी आणली. क्या लक्ष ठेव बर का, आता दुसरी मम्मी. अय, तुला माहित नाही माझी मम्मी किती खमकी आहे. माझ्या बापाला एकदम सुतागत सरळ ठेवला तिनं. पण काय पण म्हण, तुम्ही दोघं बाप लेका ना एकाच गुणाचा आहे. ए, मी काय केलं रे आता? लगा तुझा बाप लगा त्या मॅडम साठी अख्ख्या गावभर फिरतोया. लगा गावचं एखादं काम असतं तर केलं असतं का? आणि तू लगा त्या रश्मीसाठी लगा इकडे नदीवर चक्र मारतोस होय का? अय, मी गाडी धुवायला नदीवर आलोय. अरे पाणी सोडली की सकाळी, आणि तू घरी पण गाडी धुवू शकला असतास. तू नको आम्हाला शिकू. पाणी सुरू केलंय ना, जा आता बंद कर. अरे टाइम तर हो दे की. एक दिवस लवकर बंद केलं म्हणून काय बिघडत नाही. अच्छा, म्हणजे तू मला कटवायला बघतोयास, पण आपण इथनं जात नसतो अजिबात. अरे पाणी सोडलं की सकाळीच, आणि तरी पण तू नदीवर पाणी आला. अहो रोज नदीचंच पाणी नेते की देवाला मी. मग नाला काय समुद्राचं पाणी येते का? अहो तसं नाही हो, तुम्ही नदीचंच पाणी नेता की त्या टाकीत. पण आता त्या टाकीत गेल्यावरती केमिकल ऍड करता की, केमिकल युक्त पाणी देवाला कसं घालायचं हो? खरं तर नदीचं पाणी एवढं केमिकल युक्त झाले की ते पाणी शुद्ध करायला पुन्हा त्यात केमिकल टाकावं लागतंय. हो, पाणी प्रदूषणावरती शाळेत शिकवलंय आम्हाला, आणि ते क्लोरिनेशन बद्दल पण. तुला शाळेत समजा आठवते व्हय? म्हणजे तुझा नक्की शाळेत पहिला नंबर येत असणार आहे. अहो त्या शाळेचा तर अजिबात विषय काढू नका बघा तुम्ही. त्या सरपंचाचं वाईस तरी लक्ष आहे का त्या शाळेत? त्याच्या ना डोक्यातच छड्या हाणल्या पाहिजे. अहो ती बाक कशी झाली ती, हा तर बघण्याच्या लायकीचा राहिला नाही अजिबात. छप्पर गळतय. पोरांनी कसा अभ्यास करायचा आणि कसं पास व्हायचं बरं? ए दिन्या, कशाला त्यांच्या जखमीवर मीठ चोळतोय? अहो तुम्ही मला अजून आऊजाऊच बोलवताय व्हय? तुम्ही तर एकेरी कुठे बोलवताय मला? बघा परत तुम्ही आऊजाऊ केलं डबल. तुम्ही पण तेच करताय की. ओय, अरे लय लांबड लावू नका. तुम्ही दोघं पण एकमेकाला अर्ध रूप बोला आणि चला आता. ए दिन्या, जा तू पाणी बंद कर, आमचं आम्ही बघीन. जातो बाबा. ओ एवढा हंडा उचल लागत तुम्हाला? अहो, बघत काय बसलाय? त्या की तेवढा उचल. ऐकू येत नाही व्हय? तू तर कुठं ऐकतीस माझं? सॉरी बरं का. अरे दे की तेवढा हंडा उचल. जोकर काय? जोकर आहे अट्टी. आग लावे, ओ आग लावे. अरे आता कुठं अजून आग लागली बाबा? मोठ्यानं बोला, आग लावे. मला ऐकायला येत नाही. अरे मी म्हणलं अजून कुठं आग लागली बाबा? काळजात काळजात आग लागली माझ्या, आग लावे. काळजात आग? तुला कोणी जाड्या म्हणून चिडवलं का? मला रडावणारा अजून जन्माला यायचाय. अरे तुला जाड्या म्हणून कुणी चिडावलंय का? अरे या पोटानं चिरडून मारीन मला कोण जाड्या म्हणलं तर. अरे मग झालंय काय? आग लावे, तुम्हाला जीव तंटा सोडवायला लागणार आहे. अरे पण तू मला तंटा सांगितला नाही तर मला काय घंटा कळणार आहे बर? अहो तो सरपंच नडलाय मला. मला म्हणतोय मी रडवा मरीन म्हणून. रांडवा मरीन? बर का आग लावे,
तो सरपंच काहीतरी वेगळा बोलला असेल. ह्यानं काहीतरी वेगळं ऐकलं दिसतं. मला बी तसंच वाटतंय. हे जी नेहमीचीच बॉम्ब आहे. आपण बोलतोय एक आणि ऐकतोय एक. तसंच झालं असेल काहीतरी. अरे आपापसात कुजबुज करू नका. जी काय बोलायचे ना ती मोठ्यानं बोला. मला काहीच ऐकू येईना. अरे पण नेमकं झालंय काय आणि मी काय करावं अशी तुझी अपेक्षा आहे? आग लावे. अहो त्या सरपंचानं माझ्या मर्मावर बोट ठेवलंय. मला आत्ता लगीन करायची आणि आपण आत्ताच्या आत्ता पोरगी बघायला जायची आणि मला पोरगी तुम्ही बघायची. आग लावे. अरे पण बाळू ही अचानक पोरगी मी कुठनं शोधणार आता मला सांग की. अहो पण या बाहेरला कोण पोरगी देणार आहे? कान सडकीन बाजा. मला भैरा म्हणलास तर. अरे कानानं जरा कमी ऐकू येत असलं ना तरी बाकीचा अवयव माझं शाबूत आहेत अजून. अरे बाळू जरा समजून घे. हे बघ तुझ्या कानात आहे फॉल्ट. आजकालच्या पोरींना कसं पोरगा स्मार्ट लागतो. पुण्या मुंबईत लागतो सर्व्हिसला. तिथं घर पाहिजे म्हणते द्या. मग लेका तुझ्यासारख्याला आता कोण पोरगी देईल आणि कुठली पोरगी तयार होईल? मला काय बेण्याला ठेवता का? ते काय नाही. कसली बी पोरगी चालल पण माझं लगीन आजच्या आज झालं पाहिजे. आगलावे आता तुम्हीच काहीतरी करा बाबा. वागला वे दिवसच आहे ती गारठ्याचं. आता त्यो तरी काय करीन. एवढं बी आहे. अहो तरी पण ह्याला लयच घाई आहे बघा. अरे बाय नको पोरगी पाहिजे मला. मी किती बी खर्च करायला तयार आहे. देवा हाय करा कधी बाळूसाठी पोरगी. एक पोरगी हाय माझ्या नजरत पण जरा का पायानं आधो आहे. पायानं जादू आहे ना. मेंदवानं तर नाही. चालल मला. तुम्ही आत्ताच्या आत्ता चला. अरे पण पोरगी आहे सोनक्यात. ती तुला काही चालत जायचं का? टेन्शन घेऊ नका. मी गाडीची व्यवस्था करतो. पण हाय असं जायचं. हाय असं? अरे मी कपडे अजून घातली नाही ती जेवलो नाही आणि हाय असं जायचं होय. आणि आता आम्ही तरी कुठे जेवलूया? होय तर. कसं जाणार? जेवण बिवण तर केलं पाहिजे. आणि चला काय चला. काळजी करू नका. मी वाटत तुम्हाला सगळ्यांना जेवाय घालतो. आणि हिथं तिथं नाही. मग हॉटेल मोदकम शुद्ध शाकाहारी. होऊ दे खर्च. देवा अरे मोदकमला जर आपल्याला जेवाय घालणार असला तर मग आपले काय हरकत आहे? जाऊ की मग. अरे जाऊ की काय. अजून कोणतरी एक जण बघितला पाहिजे. उगा आपलं तीन तिघांना काम बिघाड नको. बरं एक काम करू आपण. दिन्याला एक घेऊ हा आणि तो साधारण गावला तर त्याला बी घेऊ की. चालतंय चालतंय. चला 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 चला. लयच नटायचं चाललंय. हा? आणि तू रोज नटतीस तेव्हा मी तुला काय बोलतो का? बोलाल की ही डॉली कुणाचं ऐकून घेत नसती. माझं नाव डॉली आहे डॉली. आणि माझ्या समोर सर्वांचा आवाज होतोय खाली. हा? आणि मला सांगा नक्की पोरगी बघायला कुणाला चाललाय हो तुम्ही? हा? बायाला काही तुम्हाला? अगं इथं एकाला माझ्या हाव जिरली. आता मी कशाला दुसरं लग्न करीन? बरं ते जाऊ दे. आज दुपारचं जेवण बाहेर न करून येणार आहे. हे बघा बाहेर जाऊन लय पैसे उधळू नका. अगं इथं नेट पॅक मारायला पैसा नाही आणि मी कशाला पैसे उधळतोय? अगं ते बाळे जेवण देणार आहे. हॉटेल मोदकम शुद्ध शाकाहारी. अयो ती वाटा स्टेशनच्या तिथं आहे तीच का? हा मग मी बी येणार आहे तुमच्या संग. मला पण यायचंय. आता तिथं गेला काय गाव जेवण आहे का? इथं जरा करत गप बस की. मला काय सांगू नका हो. मी येणार म्हणजे येणार. अरे डॉली तू काय येडीस का ग जरा? हे बघ असं हट्ट करू नाही. ऐक माझं. मला लय शिकवू नका. मी येणार म्हणजे येणार. अगं बाया मी तुझ्यासाठी पार्सल आणतो मग तर झालं. का मी टोचते व्हय तुम्हाला? एवढं जर वाटत असेल ना तर माझं मी पैसे भरते जेवणाचं. आईला सांगेन मी माझ्या फोन पे वर पैसे पाठव म्हणून. पण मी जर नाही आले ना तर तुम्ही बी जायचं नाही. हा तुला एकदा सांगितलं ना येऊ नको म्हणून. हे बघा मी कुणाच्या बापाचं ऐकत नाही. आणि आता जर तुम्ही माझं ऐकलं नाही ना तर आपल्या दोघात लय मोठी भांडणं होतात. ध्यानात ठेवा. अगं डॉली ऐक वाटस मी तुझ्या पाया पडतो. बघा मी जर नाही आले ना तर तुम्ही पण जायचं नाही. ध्यानात ठेवा. आता काय अवघडच आहे सगळं का? अरे किती उशीर थांबायचं? सकाळपासून आणून ठेवलंय. बाथरूम पासून आलो मी. या
ए बाया, अरे इथं अजून कुणी बी आलं नाही. अरे आपण पोरगी बघायला चाललोय, युद्धाला नाही. इथं भाला कशाला पाहिजेत? अरे इथं अजून कुणी बी आलं नाही. हो अरे कुणीच आलं नाही. त्या सगळ्यांचे लग्न झालेत ना, त्यांना माझ्या लग्नाचं काय पडलंय? अरे लग्न झालेली माणसं घरातनं पाय निघत नाही. आता माझं लगीन नाही झालं बघ, मी कसा लवकर आलो या. अरे कुणी येईल नाही तर नाही येईल, पण आग लावे पाहिजेतच. अरे आग लावूया कशाला? अरे जुना जाणता माणूस आहे त्यो, ती पाहिजेतच. पण लगा ते बी कशात थटल्यात काही कळलं झालंय बघ. होय हो, कशी दिसते मी? चित सुंदरी. आ? सुंदरी सुंदरी सुंदर दिसते का मम्मी? सुंदरी म्हटली बाय? हो. जाऊ दे, कधीतरी बायकोला नाव वाजले. पण मी काय म्हणतो, अगं एवढं मागे लागून कशाला येतीस ग? अगं मम्मी कधीतरी ऐकायचं की पप्पांचं. आणि तू कधी माझं ऐकतीस का? आणि असं बी त्या बाळाला पोरगी बघायला मला काय भिरच नाही. मग काय तिथं नुसतं मिरवायला येतीस होय? हो ते नाही का, तुम्ही हॉटेल मोदकमला चाललाय जेवायला म्हणून मी येते. काय अगं मम्मी तू बी, अगं कधी जेवाय मिळालं नसल्यासारखं करायला लागलीस की. स्वयंपाकाचा आपल्याला आधीच कटाळा. बर सुरेखा, मी काय म्हणतो, मी तुला काय काय आवडतं ती? काजू करी, हा काजू करी. आणि दुसरं? बासुंदी. हा मग मी काय करतो माहितीये का, आता मोदकम हॉटेल मध्ये आहे ना, काजू करीन बासुंदी पॅकिंग करून आणतो. मग कसं आहे, आपण संध्याकाळी तिघं मिळून खाऊ की, हाय का नाही ग रश्मी? अजिबात नाही हो. कधीतरी बाहेर जेवायला नेत जावा की. नुसतं जिथं तिथं चेंगाट पडणार. आणि तुमचं काय हो, तो बाळाचं बिल देणार आहे की, तुम्हाला बिल द्यायचंय वे. आणि असं बी एकदा पप्पांनी तिथं मला जेवायला नेलेलं, लय भारी जेवण असते म्हणून मला जायचंय. आणि चला की लवकर, सगळे आपल्याला घेऊन जाते. एकतर आवडायला एवढा वेळ झाला मला. अगं काय अगं मम्मी, पप्पा काय एवढं चेंगाट येते वे? तू बी सारखे का नाही घालून पाडूनच बोलत असतेस बघ तेच नाही. अगं पण घरात तरण्यासाठी पोरगी आहे आपल्या, आणि तिला एकटीला ठेवून आपण दोघांनी बाहेर जायचं बरं दिसतं का ग? बघा की. अहो 2-3 तासाचाच प्रश्न आहे, जाऊन येऊया लगेच. आणि रश्मी, तू बस की घरातच अभ्यास करत, त्याला काय होते? रश्मी, आता ही काय ऐकायची नाही बघ. तेव्हा मी काय करतो, हिला घेऊन जातो. तू असं कर, तू अभ्यास करत बस. हा, आणि बाहेर कुठं जाऊ नको बरं का. वाटलं तर दार लावून घरात बस. हा, आम्ही येतोच. चालेल, पण मला बी पनीर घेऊन यायचं. बर चालतंय, तुला पनीर घेऊन येतो. आणि हिच्या आवडीची बासुंदी बी आणतो. मग संध्याकाळी परत हिला वाटलं तरी परत काय. बरं चला लवकर, उशीर होतोय. चल चल. अरे एवढा उशीर, तिथं जेवण संपायचं. अरे इथं माझं लगीन जुळवायचंय, तुला जेवणाचं पडलंय वय. अरे काय होती ना, बायकोला बी घेऊन आलाय. अरे जेवण म्हणलं ना की अख्खं घरदार घेऊन येते ती. अरे वा 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 वा, वहिनींना पण घेऊन आलात का? बरं झालं. अरे ही नसली का नाही की मला जेवणच जात नाही. आणि ह्याच्या मी एक पाऊल पुढं पण जात नाही बाळू. भात आहेत, चपात्या आहेत, रोट्या बी आहेत. अरे काय पाहिजे ती आहे, पण माझं तेवढं लगीन जुळवा. अहो म्हणूनच मी आली या. अहो एवढा मोठा आनंदाचा सोहळा. अहो मी लई लक्की आहे बघा, लक्की. मी जिथं जिथं जाते का नाही तिथं लगीनच ठरवून येते का नाही बघा. अरे वा, आग लावे, तुम्ही बी जोडीने झाला होय. रश्मी बी चालली असती की. रश्मीला बी आणायला पाहिजे होते. आधीच तू मागं लागून आलीस, रश्मीला बी आणायला पाहिजे. काय आहे बाळू, रश्मीला अभ्यास होता ना, कशाला म्हणलं तिचा अभ्यास बुडवा. अहो आग लावे, मोठ्यानं बोला, मला काही सुद्धा ऐकू येईना. अरे मी काय म्हणतोय माहितीये का, आपण पोरगी बघायला निघालोय का नाही, पण एखादी सवाशी नको का आपल्यावर, म्हणून मी तिला घेऊन आलोय. अगं बया, डॉली तू पण आलीस वे? होय, माझ्याशिवाय कोणतं काम होतं वय? बरं झालं बया, मला तेवढीच कंपनी होईल. ए अरे लवकर बसा गाडीत, उशीर करू नका नका. मला कधी एकदा त्या पोरीचं तोंड बघतोय ना असं झालंय. अरे ही काय बाळ्या, अरे आपण पोरगी बघायला निघालोय आणि तू आता बसलेच मंडोळे बांधले तेस वय. ती काय आग लावे, मला आहे ना लग्नाचा फील आला पाहिजे म्हणून मी पाशिंग बांधलंय, बाकी काय नाही. अरे तसं नसतं बाळू, लग्नाच्या आधी हळद लागायच्या आधी मंडोळ्या बांधायच्या नसत्यात, ते चांगलं नसतं का. सोड सोड त्या मंडोळ्या बघू. बरोबर बोलतात ते. सोड सोड. आता कसं अय बाळू,
तो आता झालाच उतावळा, पण तुला लगीन झाल्यावर समजल कसं रिंगाण असते ती. उचकटला का तोंड हा? अयो. तरीच म्हंटल आवाज कसा निघाला नाही हा? त्याला बसा गाडी जाता लवकर. कशाला मारतीस आणि घरच्या गोष्टी इथे काढू नाही. ए अरे लवकर चला, गाडीत बसा, उशीर करू नका. बरोबर चला चला. चला लवकर. ये बरोबर. बसा, बसा. अरे आम्हाला सोडून जायचं होतं तर मग बोलवायचं कशाला रे? अरे तुम्हाला कसं ठेवून जाईन? आणि एकटंच असं जायचं होतं ना तर आम्हाला सांगताच कशाला? आणि तिथं जाऊन तुम्हाला पोरगी कोण दाखवणार आहे? अरे तूच की दाखवणार, दुसरं कोण? मग? बस 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 बस. बसा, 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 बसा. या बस लवकर चल. बाळूला काय झाली बाबा? चला, 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 चला. पाहिला ड्रायव्हर कुठे आहे? ओ आगलावे, ओ आगलावे, हा? अहो ड्रायव्हर कुठे आहे? अरे येईल की, बघ की इथं कुठं गेला असेल. अहो तो लघवीला गेला, तिकडच राहिला वाटतं. एक काम करा, आपल्याला जायला उशीर झालाय, तुम्ही खाली उतरा, पहिलं खाली उतरा आणि गाडी चालवा. अरे पण तो आला असता. राहू दे त्याला, तुम्ही गाडी चालवा, उशीर झालाय. गेलाय का काय नाही का तू? अरे माझी गाडी, अरे मला अरे माझी गाडी. एवढा अभ्यास करते तरी नापास कशी काय होते मी? यंदा तरी पास झालं पाहिजे. आले तुम्ही? परत तुम्ही सॉरी, तू इकडे कसं काय? मम्मी पप्पा तर बाहेर गेलेत. अगं म्हणून तर आलो ना. म्हणजे म्हटलं तुझ्या संग गप्पा माराव्यात. तुझा आवाज लय भारी वाटतो ऐकायला. काहीतरीच. आणि असं बी माझा आवाज बसलाय बरं का. अगं खरंच तर, म्हणून तर आलो ना. खूप काही मनातलं सांगायचं होतं तुला. अरे पण असं घरात कोणी नसताना आपण असं बोलत बसणं मला नाही बरोबर वाटत बघ. अहो दोस्त म्हणून बोलू की आपण. अरे ते खरं आहे, पण एखाद्यानं बघितलं तर वेगळाच अर्थ काढल. तुझ्या संग बोलावा एवढाच उद्देश होता फक्त माझा. तू एवढा गैरअर्थ काढशील असं मला बिलकुल वाटलं नव्हतं. अरे जरा ऐकून घेशील का माझं? हर मम्मी पप्पा लय विश्वासाने एकटीला सोडून गेले तर मला घरी, आणि त्यांच्या माघारी असं मी तुला घरात घेऊन बोलत बसणं बरोबर वाटतंय का सांग बरं? माझ्याबद्दल तुझ्या मनात इतकं परकेपणा असेल असं मला बिलकुल वाटलं नव्हतं. अरे ऐकून घे की जरा. अगं अगं काय होतंय? आओ गाडी थांबवा. काय झालं? आओ गाडी थांबवा, नाही तर माझी नवी कुरी साडी खराब करायला. झालं काय? तिला उलटी यायला लागली. थांबवा गाडी. थांबवा गाडी. हिला काय हिला? उभं चालते हिला. हे डोले, काय होतंय? अहो ग बसाव तुम्ही. उलटी होते आणि काय होते? आयो डोले, आग्रा तरी काय शिरबाग खाल्लं नव्हतं. आता खरोखर गुड्डू आहे का काय डोले? ग बसाव तुम्ही. इथे मला पित्ताचा त्रास होतोय आणि तुमचं काय मधीच गुड न्यूज गुड न्यूज. पाणी घे. ए बाया वक लवकर, तर तिथे बाळा बघ कसा वैताग आलाय. बया नकटीच्या लग्नाला 1700 विघ्न असा प्रकार झालाय. नकटे असू द्या नाहीतर वक्ते असू द्या, मी लगीन करणार म्हणजे करणारच. ए दिनिया, अरे झाली का नाही तुमची वकावकी? इकडे बाळ्या घायला आलाय. चला लवकर. कशाचं वागतीया, नुसत्या कोरडा उलट्या करतीया. अहो उलटी भरायला झाली इथं. तुमचं काय हो मधीच? अरे पोटात काही नसलं का नाही की असा त्रास होतो. जरा काहीतरी खाल्लं का नाही मग बरं वाटेल. आणि कधी याचं त्या हॉटेल मोदकम ते बी समजला. आओ आपण जवळ हॉटेलच्या जवळच आलोय. हा आवरा लवकर. ए चला चला मग. ए अरे चला की पटकन. चल बरं, लवकर. ए, बसा लवकर.
नमस्कार साहेब. नमस्कार. आपल्या मोदकम हॉटेलचं नाव लौकिक आम्ही संपूर्ण सातारा जिल्ह्यात ऐकून आज आम्ही तुमच्याकडे जेवायला आलोय बघा. किती रुपये आपण जेवणाच? असू द्या, ह्यांना विचारा. 8 ते 10 लोक आले. आम्हाला एक चांगलं जेवण आणि चांगली सर्व्हिस द्या म्हणजे झालं बघा. मी मोदक हॉटेलला आलाय, सर्व्हिसची काय चिंताच करू नका. एक नंबर तुम्हाला सर्व्हिस भेटेल. असं जेवायला. काय पाहिजे ती मागवायचं. एक नंबर हॉटेल आहे हे सातारा मधलं. काय पटापटा जेवायचं आणि झटा झटा गाडीत बसून डायरेक्ट फोन केला जायचं. समजलं का? जरा सुखाने जीव दे तरी. आलो नाही की लगेच निघायच्या गोष्टी वय लईच काही झालेला काय ह्याला. अरे एवढ्या बऱ्या हॉटेलात घेऊन आलायस, ऑर्डर बी सांगितलीस, चटा चटा जेवायचं आणि पटापटा निघायचं. तुझं जेवणच राहू दे. हे बाबा चला, हे चला. अहो आधी येऊ दे तरी आणि मग बोला की. ए बाळू, तू का गडबड करतोय? जरा आम्हाला सुखाने जीव दे की. जायचे आपल्याला, तू गडबड करू नको उगाच. बरं काय घ्यायचंय ग? पनीर हांडे, व्हेज हांडे, काजू हांडे, पंजाबी थाई वगैरे काहीतरी पटपट मागवा. मोदकम स्पेशल हांडी बघू यांची कसली आहे ती. हा ए मोदकम स्पेशल हांडी आम्हाला आणा बरं का. बर्थडे, साखरपुडा, बारसं म्हणजे सगळी सोय आहे. काय सांगताय? भैया मग माझा बर्थडे ना तिथंच झाला पाहिजे, मोदक हॉटेलमध्ये. अगं बर्थडे कशाला? आपण इथे बेबी शॉवर करू. बेबी शॉवर. ग बसाव तुम्ही. जेवण लयच भारी. रश्मीला पण घेऊन येऊया की आपण. अगं नक्की येऊया. आणि सर्व्हिस मी किती भारी देतात तर. स्वच्छता बघा केवढी आहे. लय मला आवडले. अगं मी तर म्हणतोय आपण तर फॅमिलीने येऊयाच, पण इतर लोकांनी सुद्धा फॅमिली घेऊन जेवायला हवं. इतकं भारी आहे मोदकम हॉटेल आहे बघ. अरे इथं एसी हॉल पण आहे आणि लॉजिंग पण आहे. लगीन व्हायचं आहे आपलं. होय ग, घरी स्वयंपाक करून करून लय कंटाळा येतोय. आपल्या बायकांना महिन्यात एकदा तरी इथं जेवायला आणलं पाहिजे. जेवण लयच भारी आहे. अरे माझं एवढं फक्त लग्न ठरू द्या. माझ्या लग्नातल्या सगळ्या वराडाला मी मोदकम हॉटेलवरच जेवायला आणणार. हे आता ऐका, आता पोटोबा झालाय. आता गाडी डायरेक्ट पुरगीच्या दारातच थांबवायची. ही पुरीचं घर. आगलावे अहो, आपण या बंद करा पुढे का थांबलूया? शमारी घराला टाळ. आईला पुरगीला कळालं काय? पुरग कानात गेलंय. रानात गेलंय? अरे कोण रानात गेलंय? अरे देवा, पुरीच्या घरी फोन करून तरी सांगायचं की आपण सगळे येणार आहे म्हणून. अरे बाळ्या, पोरगी हाय पायानं आदू. ती घरातनं कधीच कुठं बाहेर जात नसती. मला वाटलं आज बी ती घरीच असेल. नाही त्याचं काय झालंय माहितीये का? मला सांगितलं होतं की फोन करायला, पण ती जेवायच्या नादात विसरूनच गेलो. काय नका तुम्ही. कोण रे तुम्ही? घर बंद बघून काय फोडाबिडाचा विचार आहे का काय तुमचा? बया काय म्हणायचं या बाबासनी? आम्ही काय चोर का लुटारू दिसतोय होय तुम्हाला? हा? आजकाल चोर सुद्धा कोणाला कळू नये म्हणून नटून थटून येते ती. अहो बाबा, त्या घरातली माणसं कुठे गेली ती? त्यांच्या पोरीचं लग्न आहे सातारला. ते सगळे तिकडेच गेलेत. मेले? अरे पोरगी बी मेली का काय? हे बहिरे दिसतंय. पहिरं बोलायचं काम नाही. अरे लका मी नवरदेव आहे ना, आणि जावायला असं बोलते होय कधी? कमालच आहे. नवरी नवऱ्याच्या घरी, नवरा इकडं, असं कसं काय झालं? अहो बाबा, आम्ही ह्या घरातली पोरगी ह्याच्यासाठी बघायला आलो होतो. पण हे ती पोरगी गेली कुठं?
आजच तिचं लगीन नाही झालं बी असेल. पोरगी पायानं आजू आहे पण पोरगा मात्र आंतरराष्ट्रीय धावपट्टू आहे. कामाला राहिल्या का बाळ्या? या पुरीचं लेका आजच लगीन आहे. आता चल घरी, आता काहीच उपयोग नाही आपला. अरे इतका खर्च केला आणि हातात काहीच नाही आलं. आग लावे. अहो सरपंचाचा श्राप खरा ठरतोय का काय? ती काय नाही, माझं लग्न झाल्याशिवाय मला चेन पडणार नाही. मला काय माहित नाही. आग लावे, माझ्या लग्नाचं बघा काहीतरी. ही तर थांबून होणार आहे का लगीन आता? तुझं तर काय बी असतं, जरा चौकशी बिवकशी करून यावे ती नाही. घरी काय काम झालं असतं तर काय नाही. चला आता लवकर. हे बघ बाळ्या, त्यासाठी कधी कुठला निर्णय घाय गडबडीत घेऊ नये. असा घाय गडबडीत निर्णय घेतला की असा पचका होतं बघ. आता चल घरी, राहू दे लग्न, आपण दुसरी बघूया. आलं का? माझं लग्न ठरायच्या आधीच मोडलं. चला बघू दुसरी. आग लावे, माझं प्रीती. दोन हाना पण बुढारी म्हणा, अरे दोन हाना पण बुढारी म्हणा, अरे दोन हाना पण बुढारी म्हणा, दोन हाना पण बुढारी म्हणा.